मराठी पाट्या आम्ही करू म्हणून काही नाही, पुढे काही नाही, काही नाही. या सगळ्या लोकांना कोणी पत्रकार प्रश्न नाही विचारणार. प्रश्न आम्हाला, आम्ही करून देखील आम्हाला प्रश्न. पुढे जा. रेल्वे भरतीबद्दलची माहिती मराठी मुलांना कळू लागली. जा पुढे जा. रोजगार मार्गदर्शन मेळावे घेतले. अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सींवर कारवाई करून आणली. मायक्रो फायनान्स आणि विमा कंपन्यांच्या मुजोरीवर चाप बसवला. राज्याच्या विकासाची ब्लूप्रिंट मांडणारा देशातला आपला पहिला राजकीय पक्ष. एका पत्रकार परिषदेमध्ये मला एका पत्रकाराने विचारलं होतं, ती तुमची ब्लू फिल्म जी आहे आलेली, मी म्हटलं साला ती काढली असतं बरं झालं असतं आणि बघितली तरी असती आणि पाहिली तरी असती. ब्ल्यू प्रिंट काढली कोणी बघितलीच नाही. अगोदर सगळे मला विचारायचे यायच्या आधी, काय कुठे आहे ब्ल्यू प्रिंट, कुठे आहे. ज्या दिवशी जाहीर केली आजपर्यंत मला प्रश्न विचारलेला नाही त्या गोष्टीवरती, कारण स्वतः काही वाचलेलं नाही. वाचायची आहे असं होतं ते. पाहायला दिली असती तर पाहिली असती, पण त्याच्यावरती एकही कोणी प्रश्न विचारत नाही या गोष्टींवरचा. बोले पुढे. मुंबईच्या 20 वर्षांच्या आराखड्यावर देखील चर्चा आणि जनमत घडवून आणलं. टोल धाडी विरुद्ध आंदोलन करून 65 टोलनाके बंद करायला लावणारा आपला पक्ष आहे. मोर्चे आणि आपल्या सगळ्या मोर्चांबद्दलची माहिती देखील या पुस्तिकेमध्ये आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देणारा असेल, रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करणारा असेल, रझा अकादमी विरुद्धचा असेल, किंवा परिवहन कामगार मोर्चा किंवा शेतकरी मोर्चा असेल, या सगळ्यांबद्दल इथे उल्लेख आहे. आणि मशिदींवरचे भोंगे. पाकिस्तानी कलाकारांना इथून आपण 48 तासात हुसकून लावलं. हे काम आपण केलं. आणि सो कॉल्ड जे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतात कुठे होते हो? काय करत होते? चिंतन. या सगळ्या गोष्टींची आंदोलनं ही आपण घेतली. मशिदींवरचे भोंगे असू देत, पाकिस्तानी कलावंतांना हाकलून देणं असू देत, पण याबद्दल ते ज्या वेळेला सांगतात बाकीचे की आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? म्हणजे काय असतं तुमचं हिंदुत्व? म्हणजे काय असतं नेमकं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीमध्ये तर कधी दिसत नाही ते. त्या भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला त्या ह्याला कुठे अयोध्येला मला बोलवलं. तिकडे विरोध करणारे कोण? हिंदुत्ववादीच. आणि मला ते कळलं होतं आतलं राजकारण काय चाललंय, ते मला समजलं होतं. आणि म्हणून मी त्यावेळेला तुम्ही सांगितलं की आत्ता नको, तुरंत नको, ह्यांना काय करायचं करू देत. पण ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं? मग हे असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला द्यायचं नाही कोणी. या भोंग्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या महाराष्ट्रभर.
बोललो ना वाटेल जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. असो, हे सगळे 22 मार्चचे विषय आहेत. असो, हा, पुढे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर दिली. हिंदू सणांसाठी, मराठी मनांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच. कोणतीही आपत्ती आली तरी सर्वतोपरी मदत घेऊन आपणच उभे राहतो. आणि हा आपला छोटासा अहवाल आढावा आहे. आणि हा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहे, पीडीएफ म्हणून, जी तुम्हाला मिळेलच आज नंतर. आणि तीच आपल्या वेबसाईटवर पण उपलब्ध असणार आहे. हे सगळे कोड जर तुम्ही प्रिंट करून बघणार असाल तर मोबाईलनी घेऊ शकता किंवा त्यांच्यावर सरळ क्लिक करू शकता आणि ती वेबसाईट ओपन होईल. अशी व्यवस्था या सगळ्यांबद्दल केलेली आहे. आपल्या ब्लूप्रिंटचं सादरीकरण आहे, त्याच्याबद्दलच्या लिंक्स आहेत. राजसाहेबांच्या विविध पत्रकार परिषदा असतील, जाहीर सभा असतील, महत्वाची भाषणं असतील, या सगळ्यांचा हा दस्तऐवज आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये आपला 17 वर्षांचा जो काही कालावधी आहे त्याच्यातली प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध आहे. अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. त्या एक प्रोसेस आहे, ती चालूच राहील. परंतु मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांकडे, माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाकडे ही गोष्ट असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे तुम्ही पोहोचवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे. तसंच आज आपल्या पक्षाची बरेच दिवस जरा ती अडकलं होतं, थांबलं होतं, ती पक्षाची वेबसाईट ही देखील आज आपण इथे तुमच्या समोर जाहीर करत आहोत. स्विच कर. तुम्हाला आता जी पुस्तिका दाखवली त्याच्यावरनं तुम्ही ह्या वेबसाईटवरनं पण डाउनलोड करू शकता. आपल्या वेबसाईटचा ऍड्रेस आहे mnsadhikrut.org आणि याच्यामध्ये आपण ही दोन्ही भाषांमध्ये वेबसाईट केलेली आहे. आपली वेबसाईट मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. त्यामुळे ज्या ज्या भाषिकाला ज्या भाषेमध्ये ती वेबसाईट बघायची असेल त्या भाषेमध्ये जाऊन तो बघू शकतो. आपण मराठी भाषेची वेबसाईट बघूया. हे आपलं लँडिंग पेज ज्याला इंग्रजीत म्हणतात किंवा आपल्या वेबसाईटचं मुखपृष्ठ आहे. याच्यावरती हा जो आता एक बॅनर स्पेस दिसतीये, या बॅनर स्पेसवरती भविष्यामध्ये आपली जेवढी आंदोलनं त्या त्या काळामध्ये सुरू असतील ती येत राहतील. हा आपला डिजिटल दस्तावेज आहे आणि या डिजिटल दस्तावेजाचं म्हणणं आमचं असं आहे की वेबसाईट आपण सातत्याने बघत राहिली पाहिजे. सगळी आंदोलनं आतापर्यंत आपण जेवढी केली ती सगळी उपक्रम याच्यामध्ये आहेत. भविष्यात जे आता 22 तारखेला आपली सभा असेल तर त्याचे बॅनर्स इकडे येतील. हे सगळं तुम्ही डाउनलोड करून तुमच्या याच्यासाठी वापरू शकता. आपल्या सगळ्या प्रमुख भूमिका, आपली कार्यकारिणी, साहेबांची महत्वाची पत्र, त्याच्यानंतर आपला विकास आराखडा, योगदान द्या. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये काही लिहायचं असेल, तुमचा ब्लॉग असेल, काही मत मांडायचं असेल तर त्याची इकडे सोय आहे. ई ग्रंथालय, जी पुस्तकं ज्यांची कॉपीराईटचा प्रॉब्लेम नाही ती सगळी पुस्तकं आपण इकडे बघू शकतो. साहेबांचे ओके, पक्षाची ध्येयधोरणं सगळी आजपर्यंतची आपली आहेत ती सगळी ध्येयधोरणं इथे मांडलेली आहेत. आपली सगळी आंदोलनं आजपर्यंत जेवढी केली ती सगळी आंदोलनं आहेत. त्याच्यामध्ये अंगीकृत संघटनांचं एक वेगळं पेज आहे. अंगीकृत संघटनांची जितक्या संघटना आहेत त्या प्रत्येकाचा अध्यक्ष, त्यांचा कार्यालयीन संपर्क नंबर आणि ती जी व्यक्ती असेल त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर. आपण आता जे साहेबांनी सांगितलं की आपली जी माहिती पुस्तिका आता साहेबांनी दाखवली ती माहिती पुस्तिका आपल्याला इथे डाउनलोड करणं शक्य आहे. पुन्हा आंदोलन उपक्रम सगळे